नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला तोंडल्याची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। 10 ते 12 मी तोंडली घेतली होती। स्वच्छ धुवून त्याचा बुडका आणि देठ काढून घेतलेले आणि असे तुकडे करून घेतलेत। काय काय पिकलेली पण आहेत आणि काय काय एकदम बघा असे कच्चे आहेत, म्हणजे लाल पण आहेत आणि असे पण आहेत। दोन्ही पण तुम्ही घेतली तरी चालू शकते। त्यात टाकायचे आपल्याला तिखटाप्रमाणे मिरच्या। तर 2 मिरच्या मी घेतलेल्या आहेत। 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। देशी लसूण आहे हा। थोडंसं जिरं टाकायचं, छोटा अर्धा चमचा। त्यात टाकणार आहे मी कोथिंबीर। त्यात टाकायचे आपल्याला कैरी। आता कैरी भेटते तर घ्यायची। साल काढून तुकडे करून घेतलेत बघा, 7 ते 8 तुकडे। तुमच्या आंबटपणावर घ्या, कमी जास्त तोतापुरी आहे। त्यात टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि ह्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं काळं मीठ टाकायचे। आता तुमच्याकडे जर असेल ना तर पुदिना थोडासा टाकला तरी चालेल, थोडासा कढीपत्ता जरी टाकला तरी चालेल। आता आपण काय करू, ह्याला फिरवून घेऊया। मस्त अशी बघा चटणी मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। पेस्ट करू नका, दरदरीत करा। अशा पद्धतीत काय केली की नाही की छान लागते। पेस्ट केली तर एवढी छान लागणार नाही आहे। ह्यात जर पाहिजे असेल तर तुम्ही तडका पण देऊ शकता। त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं तेल, जिरे, मोहरी, हिंग, थोडीशी कढीपत्ता टाका। 2-4 दाणे मेथीचे टाकले तरी चालतील, नाही टाकले तरी पण चालतील। वाटलं तर थोडेसे सफेद तीळ पण तुम्ही टाकू शकता तडका देताना। तर अशा पद्धतीत चटणी करून बघा तुम्ही। अशी जरी करून खाल्ली तरी चालेल बिन तडक्याची, खूप चविष्ट लागते। यात काय काय टाकू शकता हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। ही चटणी तुम्हाला कशी वाटली, रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।